श्री मंडळी, तर आज आहे रविवार आणि आज आहे आमच्या गणेशरावचा छोटा काय वाटतं छोटा देवदेव, छोटा आराधना. मागच्या 15 दिवसापूर्वी जो मोठा केला होता त्याचंच ती काय म्हणतात देवथीर करण्यासाठी एक छोटा आराधना करायचा. त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत विटला आणि भरपूर पाऊस. काल शनिवार शुक्रवार 2 दिवस भरपूर पाऊस येत होता. पावसाने काही डोळा उघडलेला नाही आणि चालू आहे आमच्या चुलीवरच्या पोळ्या करायच्या. तर बघा पोळ्या कशा फुगतायत. आमच्या सासूबाई यांनी सगळं तयारी करून ठेवलेली आधीच, मी फक्त भाजायला आलेली आणि आमच्या ह्या सुनबाई आलेल्या आहेत आता उखाणा घेण्यासाठी. सुनबाई उखाणा एखादा तयार आहे का नाही? हा. आणि आता नेहमीप्रमाणे कार्यक्रम असले की उखाणे चालू आहेत. तर आमची छाया उखाणा घेणार आहे. छाया घे ग बाई छान मस्त उखाणा. तर ही आहे छाया, आमचे सतीश बंधूची बायको, भाऊजाईच लागते माझी. हा घे छाया. 1 2 3 4 शब्द झाले 4. सतीश मित्राचं नाव घेते. रात्र झाली फार. रात्र झाली फार. ठीक आहे, आता दिवस बोलाय पण. तर ह्या आमच्या राही आत्या आहेत. आता राही आत्या माझ्या युट्यूब फॅमिलीला माहित नाही असं नाहीये, सगळ्यांना राही आत्या माहित आहेत. आमची ही शेतकऱ्याची वाघीणच आहे म्हटल्यासारखं. शेतात पण काम करतायत आणि घरात पण सगळं मस्तपैकी करतात. तर त्यांनी हे नैवेद्य भरलेले आहेत. देवाला जायचं आम्हाला. देवाला पण परत तिकडे जायचं होय. स्वामी समर्थ तिकडं देवीला. बर 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 ठीक आहे ठीक आहे. आणि पाऊस चालूच आहे टिपका टिपका. तर बघा पारिजातकाचा सडा दाखवायचा आहे मला तुम्हाला. तरी आत्ता हा थोडाच आहे कारण आत्ताच पावसाला सुरुवात झाली आहे. सहज गेले फुलाला, पत्र अडकला विलीला, एवढे सहेज कशाला सतीश मित्राच्या गुणाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. टोपलं उचलताना छायाने नाव घेतलेलं आहे. वहिनी साहेब तुम्ही घ्या एखादा आता तुमच्याकडे. हा हा. झुंझुण्यात पाय टाकते पुण्यात, पुण्याचा राहणार चहा लय पेणार चहा देते करून कप देते भरून केळ देते सोडून पेरू देते चिरून रमेश मेसरच्या नावावर कुंकू देते कोरून. ओके. आता ह्या राही आत्यांनी उखाणा घेतलेला आहे मगाशीच आणि राही आत्यांच्या आग्रहा खातर परत मनीषाताई एक उखाणा घेणार आहेत. आणि आमच्या पोळ्या झालेल्या आहेत आता लाटायच्या आणि थोडीशी कणिक उरलेली, तर त्याच्या चपात्या चालू आहेत. तर चपात्या सुद्धा मस्त छान फुगतायत. तर मनीषाताई उखाणा घेतायत. घ्या मनीषाताई. पायांचं उखाणं संपतं ना ते घेऊन घेऊन सगळं नसतात. पंढरीच्या पांडुरंगाला हार घालते वाकून, पंढरीच्या पांडुरंगाला हार घालते वाकून, लंजीमेतरचं नाव घेते सासूबाईचा मान राखून. आणि सासूबाई आमच्या इकडच्या चुलीवर यांच्या चपात्या चालू आहे. त्यांचा मान राखलाय मला. हा ह्या सासूबाईंचा मान राखलेला आहे. आता परडे आलेले आहेत आणि आता परडे भरायच्यात. त्या आलेले आहेत आमच्या नानी आणि ही आली नीता. नीताच्या सासूची परडी घेऊन. मामीचं काही लक्ष नाही. पट्टी आहे शेताची. इथं भविष्यात आपल्याला एक छोटंसं घर बांधायचंय आणि आता पाऊस आलाय चालू आहे. मग माझ्याकडं एक जांभळाचं आणि आवळ्याचं अशी 2 रोपं तयार होती. म्हणलं पाऊस चालू आहे तर लावून टाकावीत ही रोपं. आणि बघा हिथं ही झाडं लावायची आहेत. आणि
त्यांचं बरोबर आहे, पैसे दिले नाही त्यामुळे ती मोकळा ठेवायचा. काय गाडी करून जायचं माग त्याच्या पाटील आम्हाला पुजाऱ्याला खवळते आज शिस्ती लोकांची संपली आता राव. पाऊस काय उघडायचं नाव घेत नाहीये. देव देव झालेला आहे आमचा. इथं जेवायला बसलेले आहेत. हा आत्या कस काय झालाय स्वयंपाक? गट्टा गट्टा खा. स्वयंपाक कस काय झालाय सांगा. ओके ते हा अख्ख्या महाराष्ट्रात जाते. वहिनी कस काय स्वयंपाक झालाय? छान आहे ना. एकट्याच बसल्यात वहिनी. 2-3 दिवस पाऊस पडत होता. तर ह्या पावसाचं पाणी वरती माळ आहे. माळाचं पाणी ह्या छोट्या तळ्यात येतं आणि तळ्याच्या खालीच आमची लगेच विहीर आहे. तर हिथं पाणी ह्या तळ्यात आलं की आमच्या विहिरीला पाणी येतं. आणि बायचान्स चुकून माकून जास्त जरी पाऊस झाला तरी तळ्याच्या खाली विहीर आणि विहिरीच्या खाली नाही लागतं सगळ्या रानांना. तर तिथं वरती तळ आहे आणि तळ्याच्या खाली ही आमची विहीर आहे. हा इथं उभं राहून दाखवते. स्वच्छ पाणी माग सरक बाबा. ही पाणी बिलकुलच नव्हतं उन्हाळ्यात. अगदी 9 परस विहीर आहे. 9 का 10 आहे. 10 तर खाली थोडंसंच पाणी असायचं. तर आता हे पाऊस झाल्यामुळं मस्त भरपूर पाणी आलेलं आहे. आणि ती दाखव बघ तिकडं. आणि खाली चाललोय आम्ही आता भुईमुगाकडं. तर खाली काही चप्पल चालणार नाही. चिखल खूप आहे. तर आम्ही बिन चप्पलच आलेलो आहे. हत्ती घास बघा गणेशरावचा. पावसामुळे जास्त हिरवाई आली त्याला. भुईमुग काढायला आला होता. आम्ही बघायला आलो होतो की काढायला येतोय का, पाणी कितीक झालंय आणि पिवळा पडलाय का. खाली आलो तोपर्यंत पाऊस आला. तर बघा वातावरण कसं झालेलं आहे. तर बघा हे तिळाचं रान आपलं. आणि ह्याच्यात परत तीळ उगवून आलेले आहेत. भरपूर तीळ सांडले होते तर ते उगवून आलेत बघा. हे बघा इथं तीळ आहेत आणि हे तीळच आहेत. हे सगळ्या रानात तीळच उगवलेले आहेत. तीळ काढताना एवढी गडबड इतकं वारं सुटलेलं. ही तिळाची पेंडी इथंच राहिली. ती खराब झाली विशेष नाही. आणि बघा भुईमुग पिवळा पडलाय. लय पाणी झालं आता भुईमुगाला. माजला खूप. माजला नाही म्हणता येणार. काढ बरं एखादं पुढचं बघून काढ. असला काढतात का? चांगला बघून काढ ना. बघा उन्हाळ्यातली चवळी. जसं पाऊस येईल तसं चवळीला शेंगा लागायला लागल्यात. आणि बघा ही जाग्यावरच इथंच ह्याला कोंब आले त्या चवळीला. येडा करायला यावं म्हणलं. भुईमुग कसा काढायचा, कधी काढायचा. भुईमुग काढायला आलेला 8 दिवस झालं. खाली येताना पाऊस नव्हता आणि आता आलोय तर पाऊस चालू झालाय.
तर बसलोय आता चिंच खाली. आणि पावसामुळे टोमॅटो खराब झालेत, अर्धे अर्धे खराब चिरलेलेच निघतात. ती सगळी लाईन का बघितली काय त्यांनी काय माहिती, चिरलेलीच टोमॅटो आहेत का, असे चिरलेले टोमॅटो आहेत, उन्हाने आणि पावसाने झालेत का काय काय माहिती. चला आपण त्यातलीच घेऊ वाटलं. नाही खराबच टोमॅटो आहेत, चिरकेत सगळे. चल चल चल. रानातून घरी आलेला आहोत आणि चहा करून आणलेला आहे आमच्या जाई मॅडमनी. तर थँक्यू जाई. सकाळीच उठल्या मी हे काम केलंय बघा. उठल्या पाऊस नव्हता म्हणून आधी कुंड्या वरती ठेवल्यात, उन्हाळ्यासाठी म्हणून ह्या कुंड्या मी सगळ्या खाली घेतल्या होत्या, एका बाजूला ठेवल्या होत्या जिथं जास्त सावली येईल अशा ठिकाणी. तर हे खाली वरती ठेवल्यामुळं इथे जे गच्चीवर पाणी साठतंय ते पाणी काढून द्यायला बरं पडतंय. तरी आज आवळ्याचं आणि जांभळाचं झाड अशी 2-3 झाडं मी रानात लावायला नेलेत. जास्त जाड कुंड्या आहेत त्या मी ठेवल्यात, थोडंसं पाणी ह्याच्यातलं कमी झाल्यावर मग ह्या उचलून वरती ठेवणार आहे. पांढऱ्या गोकर्णीला फुलं आली होती आज. आणि खरं तर हे ॲक्च्युअलमध्ये माझी शेवंतीची लाईन आहे. आता काही नाही, आजच्या दिवस मी मांडले आहे तसंच. आणि इकडं गुलाबाची लाईन आहे, तर गुलाबाला थोडीफार फुलं पण आलेत. हे बघा मस्त फुलं आलेली आहेत ह्या गुलाबाला. आणि खूप छान गुलाब फुटलाय आता सगळा. आणि हा फांदीपासून तयार केलेला मोगरा तर बघा किती फुटलाय, भरपूर फुटलाय. स्प्रेंजली, जरबेरिया आणि मोगऱ्याचा माझ्या हा 3रा बहर आहे बघा. भरपूर कळ्या आलेत अजून सुद्धा. टोमॅटो आणले गावाकडनं, पण ह्यावेळेस आता टोमॅटो खराब व्हायला लागलेत. टोमॅटोचा फळ संपत आलाय. आणि एकच येल आणला होता शेंगाचा, भैयासाहेब तेवढंच शेंगा काढतोय. आणि ही वांगी आणलेत भरताची. मी करणार आहे आता चण्याची भाजी आणि भाकरी. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.